तर घटाकाश मठाकाश हा भेद आहे की नाही? भेद आहे, पण हा भेद कशामुळे झालेला आहे? उपाधीमुळे. तर या भेदाचं नाव काय? औपाधिक भेद. काय म्हणाल ह्याला? काय म्हणाल? औपाधिक काय भेद आहे. पण घट फोडला आणि मठही फोडला तर तुम्हाला काय दिसेल? महाकाश दिसतं. महाकाशाशिवाय दुसरं काही दिसत नाही. घट आणि मठात दृष्टी गेली की तुम्हाला काय दिसणार? भेद दिसणार. घट आणि मठामध्ये जाणारी दृष्टी तुम्ही त्यागलीत की तुम्हाला का सब कुछ एक आहे, सगळं एकच आहे. बरोबर आहे? बोला, भेद कसा? औपाधिक. अभेद कैसा? पारमार्थिक. लिहून ठेवा. भेद कसा आणि एकत्व कसं? काय? घटाकाश मठाकाश हा भेद औपाधिक आहे. घटाकाश मठाकाश महाकाश एक आहे. हा काय? अभेद पारमार्थिक आहे. आता परत तेच आहे ना. उपाधीला धरलात तर तुम्हाला जगात काय दिसणार? भेदच दिसणार. उपाधीला त्यागलात तर लक्षात आलं का? काय म्हणजे कोणावर आहे? बाहेर तसं काय नाहीच आहे. हे तुमच्यावर आहे ना, आणि तुमच्या मान्यतेवर आहे. तुम्ही काय मानता याच्यावर आहे. हे लक्षात येते का? वाचा मग आता. घटमठ इत्यादी. दुसरी, घटमठ इत्यादी उपाधी भेदाने घटाकाशात भेद भासत असला तरी त्या दोन उपाधीत व्याप्त असणारे महाकाश साधारण असल्यामुळे घटाकाश और महाकाश तत्वतः अभिन्न एक रूप आहे. तत्वतः ला वर्तुळ करा, आवळा करा. काय करतात? आणखी दुसरं काय म्हणतात? हा, आपलं शुद्ध मराठवाडी भाषेत बोलायला नाही. काहीतरी त्याला असं म्हणतात. आजच मी वाचला होता शब्द. आवळा करा याने म्हटलेलं आहे. मराठीत बोललं जातं. तर घटाकाश महाकाश तत्वतः. तत्वतः शब्द आला, याचा अर्थ काय? वास्तविक, सत्य रूपाने, पारमार्थिक रूपाने. हे अर्थ लिहा तीन. वास्तविक, सत्य रूपाने, पारमार्थिक रूपाने एक रूपच आहे. हे झालं दृष्टांत. झालं. तसं जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य याच्यामध्ये भेद आहे का अभेद आहे? हा, 99% लोकांना भेद आहे. कारण ते कुठे पाहतात? उपाधीकडे पाहतात. जीवाची उपाधी कुठली? अविद्या लिहिलंय तिथे. हा, ईश्वराची उपाधी कुठली? माया. या दोन उपाध्या झाल्यांना, या दोन उपाध्यामुळे जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य याच्यामध्ये भेद होतो.
बरोबर आहे ना? पण हा भेद कसा आहे? उपाधीमुळे आलेला. म्हणून हा भेद कसा? औपाधिक. कसा म्हणाल? वाचा. त्याचप्रमाणे अविद्या व माया या उपाधी भेदाने जीव चैतन्य व ईश्वर चैतन्य यात भेद भासतो. अधोरेखा केलीत? अधोरेखा केलीत? जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य याच्यामध्ये भेद जो भासतो, हा कशामुळे भासतो? उपाधीमुळे भासतो. जीवाची उपाधी कुठली? अविद्या. आवळा करा. ईश्वराची उपाधी कुठली? आवळा करा त्याला. हे लक्षात ठेवाल का? अधोरेखा करा. जीव आणि ईश्वरामध्ये जो भेद भासतो तो उपाधीमुळे भासतो. बरोबर? भेद भासत असला तरी या दोन्ही उपाधीत आत्मरूपे करून, अधिष्ठान रूपे करून एकच चैतन्य साधारण व्याप्त असल्यामुळे या उपाधीमध्ये एक चैतन्यच व्याप्त असत. होय ना? तर जे त्यागायचंय त्याला त्यागून दिलं आहे ना, की तुम्ही स्वस्थ होता ना. तशाच तऱ्हेने भेद कशामुळे होतोय? अविद्या आणि मायामुळे होतो. तुम्हाला भेद चांगला आहे का अभेद चांगला आहे? अभेद चांगला आहे ना. तर जे चांगलं आहे ते आपल्याला हवं आहे ना, आणि जे वाईट आहे ते आपल्याला त्यागायचं आहे. व त्यागायचं काय? ईश्वर चैतन्य आणि माया चैतन्य, जीव चैतन्य ह्याच्यामध्ये भेद भासतो. हा कुठल्यामुळे भासतो? अविद्या आणि माया या दोघांमुळे भासतो. मग ज्याच्यामुळे भेद उत्पन्न होत आहे ना, त्याला बाहेर काढा. गेट आउट. बाहेर हो. मग आतमध्ये काय राहिलं? चैतन्य. चैतन्य काय राहिलं? चैतन्य रूपाने काय? जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य किंवा ब्रह्म चैतन्य ह्याच्यामध्ये अभेद आहे. बरोबर आहे ना? काय? हा, अभेद आहे ना. आणि जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य याच्यामध्ये जो भेद भासतो तो कसा आहे? औपाधिक. कसा? माया आणि अविद्या या उपाधीमुळे जीव आणि ईश्वरामध्ये भेद भासत असतो. पण वास्तविक काय? अभेद आहे. पारमार्थिक काय? अभेद आहे. जीव चैतन्य ईश्वर चैतन्य याच्यामध्ये पारमार्थिक अभेद लिहा. जीव चैतन्य ईश्वर चैतन्यामध्ये भासणारा भेद औपाधिक आहे. का? जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य याच्यामध्ये भासणारा भेद माया अविद्या उपाधीमुळे औपाधिक आहे. बरोबर आहे? पण चैतन्य रूपाने जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये एकत्व आहे. काय? अभेद आहे. हे लक्षात आलं का? दुसरी युक्ती काय? पहिली युक्ती अनुमान. दुसरी युक्ती काय? भेद औपाधिक, अभेद पारमार्थिक. जसं घटाकाश मठाकाश हा भेद कसा आहे? औपाधिक आहे. आणि महाकाश हे काय? पारमार्थिक आहे. तशाच तऱ्हेने जीव चैतन्य ईश्वर चैतन्य हा भेद औपाधिक आहे. उपाधी कोणत्या? माया आणि अविद्या.
पण चैतन्य रूपाने दोघांमध्ये काय अभेद आहे. दुसरी युक्ती सांगितली. कुठली सांगितली? दुसरी युक्ती सांगितली. जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य ही दोन्ही चैतन्ये तत्वता एकच अभिन्नच आहेत. भेद औपाधिक भेद आणि ऐक्य पारमार्थिक. अभेद पारमार्थिक, भेद औपाधिक. किंवा जगद अधिष्ठान भूत सच्चिदानंद परिपूर्ण असं ब्रह्मचैतन्य, त्या शुद्ध ब्रह्माचा मायेत असणारा जो आभास ते ईश्वर चैतन्य. स्थूल सूक्ष्म शरीर संघाताने अधिष्ठान भूत असे कूटस्थ चैतन्य आणि बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान याच्यातील कूटस्थ चैतन्याचा जो आभास मिळून जीव चैतन्य होय. बरोबर आहे. आता ब्रह्मचैतन्याचं वर्णन करतात. ब्रह्मचैतन्य कसं आहे? जगताचं अधिष्ठान आहे. काय? जगताचं अधिष्ठान कोण? ब्रह्मचैतन्य. ते कसं आहे? सच्चिदानंद स्वरूप. आणखी कसं आहे? किती विशेषणं दिली? 3. कुठली कुठली? अधिष्ठानभूत, सच्चिदानंद आणि परिपूर्ण. 1 2 3 वर लिहा. असं कोण आहे? ब्रह्मचैतन्य है ना. आता ब्रह्मचैतन्य असल्यानंतर त्याच्या बरोबर कोण असणार आहे? माया. कसा? कसा? दृष्टांत दाखवावं लागणार ना. पुरुष असल्यानंतर त्याच्या पाठीमागे त्याची छाया असते की नाही? सावली. पत्नी नाही म्हणत मी, सावली. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छायाचा यापरी. बरोबर आहे ना. लिहून घ्या. लिहून दे. पुन्हा एकदा सांग. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छायाचा यापरी. है ना. एक झालं. ब्रह्माचं लक्षण केलं. बघा कसं. जगदधिष्ठान भूत सच्चिदानंद स्वरूप परिपूर्ण. हे कोण? ब्रह्म. आता तिकडे कोण असणार आहे? माया असणार आहे. त्याच्या बरोबर ब्रह्म आलं बरोबर माया येणार आहे. पुरुष आल्या बरोबर प्रकृती येतं ना. तशाच तऱ्हेने आता या मायेमध्ये ब्रह्माचं प्रतिबिंब पडलं है ना. असे ब्रह्मचैतन्य, त्या शुद्ध ब्रह्माचा मायेत असणारा जो आभास, त्याला काय म्हणायचं? ईश्वर चैतन्य. या इथे पूर्ण विराम करा. आता किती भेद केले? जीव चैतन्य हा भेद झाला. नंतर ईश्वर चैतन्य आपण जाणलं आणि तिथे ब्रह्मचैतन्य पण आहे ना. तर ब्रह्मचैतन्य कसं? जगद अधिष्ठान भूत
सच्चिदानंद स्वरूप हे कोण? ब्रह्मचैतन्य. बरोबर आहे. आता आपल्याला ईश्वर चैतन्य करायचंय. तर ब्रह्माच्या मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब काय? बरोबर आहे ना? हे प्रतिबिंब कसं आहे? कुकू लावताना आपण आरसा घेतो का नाही? है ना? तर जसा आरसा घेतो, त्या आरशामध्ये कोण आहे? प्रतिबिंब. आरशात विचारलं की हा कोण आहे, तर तो माणूस काय सांगतो? हा मी आहे, मी आहे म्हणतोय. पण तो मी असतो का? मीचं प्रतिबिंब असतं. काय असतं ते? तो मी नसतो, मीचं प्रतिबिंब असतं. बरोबर आहे. त्याच्या तऱ्हेने ब्रह्मचैतन्य बरोबर कोण आली? माया. ह्याच्यामध्ये ब्रह्मचैतन्याचा प्रतिबिंब कोणात पडलं? मायेत. तर मायेमध्ये जे प्रतिबिंब आलं त्या प्रतिबिंबाचं नाव काय? एवढं लक्षात आलं का? हा, किती भेद झाले? जीव चैतन्य, ब्रह्मचैतन्य, ईश्वर चैतन्य. बरोबर आहे ना? ब्रह्मचैतन्य कसं? जगद अधिष्ठान, सच्चिदानंद रूप आणि परिपूर्ण, 3 विशेषणांनी युक्त. कोण? ब्रह्मचैतन्य. ब्रह्माच्या मायेमध्ये पडलेला ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब कोण? ईश्वर चैतन्य. एवढं झालं? इथपर्यंत आलो. ब्रह्मचैतन्य, ईश्वर चैतन्य आलं. 2 वरच्या भागात आलं. आता इकडे स्थूल सूक्ष्म शरीर संघाताचे अधिष्ठानभूत असे कूटस्थ चैतन्य है ना? समष्टी आणि ही व्यष्टी, ब्रह्मांड आणि पिंड याचा सतत एकमेकाशी संपर्क करावा लागतो. समष्टीमध्ये बघितलं, समष्टीमध्ये काय भेद होतात? ब्रह्मचैतन्य पारमार्थिक, ईश्वर चैतन्य औपाधिक. कसं? ब्रह्मचैतन्य काय? पारमार्थिक, ईश्वर चैतन्य काय? औपाधिक. है ना? आता खाली आल्यानंतर ही सगळी शरीर, मन, बुद्धी याने विशिष्ट असलेला है ना, तो काय होणार आहे? जीव चैतन्य होणार आहे. आणि त्याने लक्षित होणारा खाली अविद्येमुळे कोण झाला? जीव चैतन्य झाला है ना? तर अविद्या म्हणजे मायेचाच एक अंश है ना. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी या सगळ्यांच्या घेऱ्यात आलेला है ना. त्याने विशिष्ट असणाऱ्याला काय म्हणायचं? जीव चैतन्य. आणि या उपाधीनं बाजूला काढलं तर तिथे कोण बसलेला आहे? कूटस्थ चैतन्य. काय बसलेलं आहे? बरोबर आहे ना. वर कोण? आणि त्यांची उपाधी कोण? माया. खाली पिंडामध्ये कोण? कूटस्थ चैतन्य आणि जीव चैतन्य. बरोबर आहे. जीव चैतन्य हा उपाधी युक्त असतो है ना, आणि कूटस्थ चैतन्य उपाधी रहित असत है ना. तो जीव चैतन्य आहे आणि त्याने रहित असण्याला काय म्हणायचं? कूटस्थ चैतन्य. वर भेद किती? कोणते? ईश्वर चैतन्य. पिंडामध्ये भेद किती? हा, कूटस्थ चैतन्य आणि ईश्वर चैतन्य. बरोबर आहे ना. अशा भाषेत कोणी सांगत नाहीत. रंजक कथा सांगतात. अमेरिकेला गेलो होतो
तिकडे ते काय म्हटलं, त्याने काय म्हटलं, विनोद करायचे, कर्म. लोकांनाही काय नाही, यालाही काय नाही. याने कधी विचार केला नाही परमार्थाचा. सगळ्यांच्या पाठीमागे पैशाच्या नोटा लागलेल्या. चला, त्या शुद्ध ब्रह्माचा माहीत असणारा जो आवाज, तो ईश्वर चैतन्य. पूर्णविराम कर. स्थूल सूक्ष्म शरीर संघाताचे अधिष्ठानभूत कोण? कूटस्थ चैतन्य. लक्षण मिळालं का? अधोरेखा करा. काय? स्थूल सूक्ष्म शरीर संघाताचे अधिष्ठान कोण? कूटस्थ चैतन्य. बरोबर आहे. आणि बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान याच्यातील कूटस्थ चैतन्याचा जो आभास मिळून जीव चैतन्य होय. बरोबर आहे. समष्टीमध्ये कोण? बरोबर कोण? ब्रह्मा बरोबर माया. त्या मायेमध्ये काय प्रतिबिंब पडलं, ते कोण झालं? बरोबर आहे. आता शरीराचं पिंडामध्ये शरीर मन इंद्रिय याचा अधिष्ठान भूत कोण? ह्या कुठच चैतन्याचा अविद्येमध्ये बुद्धीमध्ये आभास पडला की त्याचं नाव काय झालं? बरोबर आहे. समजल्या गोष्टी? समजण्यासारख्या किती गोष्टी आहेत? 4 गोष्टी आहेत. कुठल्या कुठल्या? ब्रह्म चैतन्य, ईश्वर चैतन्य, माया उपाधी है ना. इकडे कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, अविद्या बुद्धी काही म्हणा, ही उपाधी. बरोबर आहे. चित्र काढून घ्याल का? काय? ब्रह्म चैतन्य, इकडे ईश्वर चैतन्य, उपाधी माया. खाली काय लिहाल? कूटस्थ चैतन्य. दुसरं काय लिहाल? जीव चैतन्य, उपाधी अविद्या. आता बघा, ब्रह्म चैतन्य आणि ईश्वर चैतन्य एक आहेत का भिन्न आहेत? हा, कधी टाकला तर, कधी उपाधी टाकला तर काय? जीव आणि ब्रह्म चैतन्य एक आहे. उपाधीला धरली तर जीव आणि ईश्वर चैतन्य भिन्न आहे, है ना. आता कूटस्थ चैतन्य आणि जीव चैतन्य याच्यामध्ये भेद आहे का अभेद आहे? कधी अविद्या उपाधी टाकली तर, सोडली तर, अविद्या उपाधीला घट्ट धरून राहिले तर कूटस्थ चैतन्य भिन्न, जीव चैतन्य भिन्न. हे लक्षात आलं? बघ, लिहा ना. ते सगळं सांगितलेलं संतांनी, सगळं सांगितलेलं. पण ते कळायला कधी लागेल? हे शिकलं तर. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हाला. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हाला नाही. उपाधीच नसेल तर मग देणं नाही घेणं नाही, काहीच नाही ना. पण तिथे सुखच येतं. काय तिथे घेणं देणं काय राहतं? सुखाचे घेणे देणे. आणि उपाधी धरली तर पैशाचं देणं घेणं, पैशाचा व्यवहार. लक्षात येत आहे का तुम्हाला? चला, हे सगळं समजलं.
जगदिष्ठान भूत सच्चिदानंद परिपूर्ण असे ब्रह्मचैतन्य, त्या शुद्ध ब्रह्माचा मायेत असणारा जो आभास ते ईश्वर चैतन्य. पूर्ण विराम करायचं केला. आणि बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान म्हणजे अविद्या वरल्या याच्यातील कुटच चैतन्याचा जो आभास मिळून जीव चैतन्य होय. या चार चैतन्यापैकी जीव आणि ईश्वर ही दोन चैतन्य अनुक्रमे कूटस्व व ब्रह्म चैतन्यावर अध्यस्थ असल्यामुळे जीव अधिष्ठान चैतन्य असे कूटस्थ चैतन्य आहे आणि ईश्वर अधिष्ठान भूत असे ब्रह्म चैतन्य. समष्टीमध्ये भेद काय? ब्रह्म चैतन्य ईश्वर चैतन्य. ब्रह्मावर शेवळासारखी सावलीसारखी उभी राहिलेली कोण? माया. त्या मायामधलं पडलेलं प्रतिबिंब कोण? ईश्वर चैतन्य. समजलं? आता खाली शरीर इंद्रिय मन बुद्धी या उपाधीचं अधिष्ठान कोण? कूटस्थ चैतन्य. ह्या कूटस्थ चैतन्यावर अविद्या उभारली आणि या अविद्यानं घेरलेला कोण झाला? जीव चैतन्य. बरोबर आहे. औपाधिक कोण? ईश्वर चैतन्य. औपाधिक कोण? जीव चैतन्य. पारमार्थिक कोण? ब्रह्म चैतन्य. पारमार्थिक कोण? कूटस्थ चैतन्य. बरोबर आहे. आता बघा, ब्रह्म चैतन्यावर ईश्वर चैतन्य हे आपलं उगा उगालंय की नाही? आकाशात ढग असतात तसे. बरोबर आहे. हे उगा आपलं भासतं की नाही? है ना? कशामुळे? उपाधीमुळे. कशामुळे? उपाधीमुळे उभारलेलं कोण आहे? ईश्वर चैतन्य. तर ते उपाधीमुळे असं भासत त्याला काय म्हणतात? विवर्त. काय म्हणतात? विवर्त. आणि विवर्त ज्याच्यावर भासत त्याला काय म्हणतात? अधिष्ठान. काय काय विवर्त ज्याच्यावर भासत त्याला काय म्हणायचं? अधिष्ठान. आता बोला, ईश्वर चैतन्य काय? विवर्त आहे. त्याचा अधिष्ठान कोण? ब्रह्म चैतन्य है ना. जीव चैतन्य काय? विवर्त आहे. त्याचा अधिष्ठान भूत कोण आहे? कूटस्थ चैतन्य. हे लक्षात आलं का? थोडी थोडी शाळेची सुद्धा आठवण होईल तुम्हाला. इथे अधिष्ठान आणि विवर्त, अधिष्ठान आणि विवर्त या रूपाने आहेत ना. ब्रह्मचैतन्य कोण? अधिष्ठान है ना. ईश्वर चैतन्य कोण? त्याच्यावर उभा राहिलेला विवर्त. कूटस्थ चैतन्य कोण? अधिष्ठान. त्याच्यावर उभा राहिलेला विवर्त कोण? जीव चैतन्य. लिहून घ्या. घेतलं का? असं आता ईश्वर चैतन्य अधिष्ठान भूत कोण आहे? अधिष्ठान बनलेला कोण आहे? ईश्वर चैतन्य अधिष्ठान भूत कोण आहे? ब्रह्म चैतन्य. आणि जीव चैतन्य अधिष्ठान भूत कोण आहे? परत परत सांगितलं ना. समष्टीमध्ये अधिष्ठान कोण? हा. आणि विवर्त कोण? ईश्वर चैतन्य. व्यक्तीमध्ये अधिष्ठान कोण?
आणि विवर्त कोण? बरोबर आहे. तो त्यागणारी गोष्ट कुठली आहे? माणूस आणि सावली असेल तर तुम्ही बघायचं कोणाकडे? ही दृष्टी शिकवली जाते इथे. काय दृष्टी शिकवली जाते? तुम्ही बघायचं कोणाकडे? माणसाला बघा, त्या माणसाला बघा, माणसाला, है ना. आणि तुम्ही स्वामीजीचं ऐकलं नाहीत आणि तुम्ही सावलीकडे बघायला लागले तर तुमचा फजित वडाच होणार. भूत भूत म्हणून तुम्हाला घाबरणार, भीती वाटत. कारण ती एका वेळेला ती एवढी लांब होत आणि एका वेळेला दुसरं काय कमाल आहे. तर माया ही काय? फसवणूक आहे. काय? आणि मायेवर उभारलेलं फसवणूकच आहे. बरोबर आहे. आणि ज्याच्यावर माया उभारली आहे ते काय खरं तत्व आहे? काय? फलकट तो संसार येथे सार एक भगवंत. हे लक्षात ठेवून द्यायचं. बरोबर आहे. तर अधिष्ठान चैतन्य कोण झालं वर समष्टीत? ब्रह्म चैतन्य. अधिष्ठान चैतन्य कोण झालं खाली? कूटस्थ चैतन्य. फेकून दिला कोणाला? ईश्वर चैतन्य. फेकून दिला कोणाला? जीव चैतन्य. भेद कोणामुळे? ईश्वर चैतन्य आणि जीव चैतन्यामध्ये, है ना. हे भेद कशामुळे? माया आणि विद्या या उपाधीमुळे. आणि अभेद झाला चैतन्य रूपाने. काय झाला? अभेद झाला. कोण अभेद? भिन्न अभिन्न झाले. ब्रह्म चैतन्य आणि कुठच चैतन्य अभिन्न झालं. कुठल्या धर्मामुळे? चैतन्य धर्मामुळे. कुठल्या धर्मामुळे? ईश्वर चैतन्य आणि कुठच चैतन्य हे त्यागले. कशामुळे त्यागले? हे त्यागले कशामुळे त्यागले? कारण ते उपाधीमुळे झालेलं आहे. किंवा औपाधिक भेद त्यागायचा असतो. विवेक काय? त्यागायचं काय, घ्यायचं काय, यालाच काय म्हणतात? घडोघरी क्षणोक्षणी तुम्हाला हा विवेक करायचा. याच्यातलं घ्यायचं काय, त्यागायचं काय, याच्यातलं सांभाळून काय ठेवायचंय, टाकून काय द्यायचं. घरात कबाड जमलं ते आपल्याला वाटतं की हे कामाला येईल, कधीतरी कामाला येईल, ठेवून देतो. आपल्याला वाटतं हे काहीतरी कामाला येईल, राहू दे राहू दे. किती वर्ष? 10 वर्ष झाली, एक काम पडलं नाही त्याचं. एक दिवस वैताग येतो, काढा याला. बाळासाहेब म्हणतात किती दिवस ठेवणार आहेस तू? हे केवढा डोंगर झाला, काढून ये. 100, 150, 1000 रुपये तरी येऊन जातील, कामाला तरी लागतील. कुठे? हे कधी कामाला येईल काय? आता आम्ही त्या ठिकाणी काय केलं, सगळे पाईप हे ते तोट्या बिट्या सगळ्या जोगळा करून ठेवलेल्या आहेत, है ना. ज्यावेळेला नवीन काही काम येतं त्यावेळेला ते उचकटायला आणि ते सगळं पार करून त्याच्यामधून शोधायला 3 तास जातात. तो काम करणारा वैताग तो स्वामीजी कशाने सोडून द्या ना. तिथं 2 रुपयाचं, 4 रुपयाचं, 10 रुपयाचं, 15 रुपयाचं, 20 रुपयाचं पटकन आणून घ्या. ते किती वेळ खाल्लात माझा तुम्ही सांगा? 3 तास खाल्लेत तुम्ही माझा. म्हणजे जे कामाला येईल, कामाला येईल, कामाला येईल, कामाला येईल, कामाला येईल म्हणून सांभाळून ठेवलं, ते बिनकामाचं झालं की नाही? बिनकामाचं झालं की नाही? तीच गोष्ट उपाधी म्हटली आहे. या सगळ्या उपाध्या आपण सांभाळून घेत असतो. कामाला येतील, कामाला येतील, कामाला येतील, पण ते सगळं बिनकामाचं ठरतं. हे काय ठरतं? भंगार ठरतं. काय करतं? हे सगळं काय ठरतं? भंगार ठरतं. बरोबर आहे ना. तशा तऱ्हेने उपाधी येणारं सगळं काय? भंगार आहे, टाकून देणार आहे. टाकायचं असतं तर टाकायचं कोणाला?
मायाला टाका. ते माया बरोबर कोण गेलं, त्याच्यामधलं प्रतिबिंबही गेलं ना, है ना. मग टाकायचं कोणाला? अविद्येला टाका. अविद्येबरोबर त्याचं गेलं, प्रतिबिंबही गेलं ना. हे गेलं, हे तुम्ही भंगार म्हणून बाहेर काढलं. आता घरात काय शिल्लक राहिलं? ब्रह्मचैतन्य, कुठंच चैतन्य. तिथे काय म्हणायचं? तुझी माझी जोडी जमली रे, हे ना. ब्रह्मचैतन्य आणि कुठंच चैतन्य एक झाले, हे ना. कोणाला टाकल्यामुळे? मायेला टाकल्यामुळे, अविद्येला टाकल्यामुळे हे विवर्त सगळं बाजूला गेलं आणि अधिष्ठान रूप काय झालं? एक झालं. म्हणून जीव आणि ब्रह्मचैतन्य आणि कुठंच चैतन्य याच्यामध्ये काय झालं? एकता आली. बघा आता आता किती चैतन्य झाली? आपण विचार केला, 4 चैतन्य झाली ना. ब्रह्मचैतन्य, ईश्वर चैतन्य, कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य. या 4 चैतन्यापैकी जीव आणि ईश्वर ही दोन्ही चैतन्य अनुक्रमे कुटस्थ व ब्रह्म या चैतन्यावर अध्यस्त आहेत. काय? विवर्त आहेत, अध्यस्त आहेत. अध्यस्त आणि अधिष्ठान ही जोडी असते. काय असते? अधिष्ठान ही जोडी असते. अध्यस्त शब्द आला का अधिष्ठान म्हणतात, है ना. उंच देवाचे चरण ते झाले अधिष्ठान. तुकाराम महाराज म्हणतात ना, हा संदर्भ येतो. अधिष्ठान शब्द पारिभाषिक शब्द आहे. जिथे अध्यस्त असेल त्याच ठिकाणी काय येणार आहे? अधिष्ठान शब्द येणार. जीव अधिष्ठान चैतन्य असे कुटस्थ चैतन्य आहे. अनुक्रमे कुटस्थ व ब्रह्म चैतन्यावर अध्यस्त असल्यामुळे जीव अधिष्ठान असे कुटस्थ चैतन्य आणि ईश्वर अधिष्ठानभूत ब्रह्म चैतन्य आहे. त्यात अध्यस्त जीवेश्वरात कल्पित उपाधिकृत भेद असला तरीही या 4 चैतन्यामध्ये भेद कोणामध्ये आहे? कोणामध्ये आहे? ईश्वर चैतन्य आणि जीव चैतन्य या दोघांमध्ये काय भेद आहे, है ना. आणि हा भेद कशामुळे आहे? उपाधीमुळे. औपाधिक भेदन. जो अध्यस्त है, जीव ईश्वरात कल्पित उपाधिकृत भेद असला तरी त्यास अधिष्ठानभूत असणारे कुटस्थ चैतन्य, ब्रह्मचैतन्य ही दोन्ही चैतन्य तत्वता एक आहे. तत्वता एक चैतन्य आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात याच्याविषयी? तू स्वामी मी तुझा रंक पाहता न देखी वेगळी. पाहताचा विचार पाहताचा असा विचार करायला लागला, वेगळी दिसत नाही. आणि विचार नाही केला तर वेगळी. तर जगात काय चाललेलं आहे? कलह कशासाठी आहे? जगात हे सगळे कलहत मला दिसतात, जे भेद दिसतात, ज्या मारामाऱ्या दिसतात, है ना. 2चे 4, 4चे किती 6 दिसतात ना, काय ना. काँग्रेस, भाजप, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना किती 4, फिर उभाठा 5, फिर काय अजितदादा 6 झाले का भेद, है ना. वास्तविक काय एक व्हायला पाहिजे की नाही. पण मनातले संशय, हे ते भेद, सन्मान मान ह्याच्यामुळे काय झाले? भेद झाले. आणि हेच कलहाचं कारण आहे. अधिष्ठानभूत असणारी कुटस्थ चैतन्य व ब्रह्मचैतन्य ही दोन्ही चैतन्य तत्वतः एक आहेत. तत्वतः पारमार्थिक रूपाने एक आहेत. अर्थात वाच्यांशात भेद संभवत असला तरी लक्षार्थात मात्र एकत्व संभवतो.
आता ईश्वर शब्द आहे ना, याचा अर्थ काय? मायेमध्ये पडलेले ब्रह्माचं प्रतिबिंब है ना. याला ईश्वर शब्दाचा वाच्यार्थ म्हणायचा. काय म्हणायचा? हा, है ना. ईश्वर म्हणजे काय? मायेत पडलेले ब्रह्माचे प्रतिबिंब. याला काय करायचं? वाच्यार्थ. ईश्वर हा शब्द, त्याचं वाच्य म्हणजे अर्थ काय? मायेत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब है ना. आता जीव आहे, तिकडे जीव लिहिला. शब्द कोणता? जीव. तो जीव म्हणजे काय? अविद्येत पडलेले कूटस्थ चैतन्याचे प्रतिबिंब. लिहा. आता शब्द सांगा तुम्ही. 2 शब्द मी तुम्हाला सांगितले. शब्द सांगा. शब्द सांगा. 2 शब्द मी तुम्हाला सांगितले. जीव आणि ईश्वर सांगितलं ना की नाही? शब्द कोण? ईश्वर है ना. त्याचा अर्थ काय लिहून दिलंय? मायात पडलेलं प्रतिबिंब. याला काय म्हणतात? वाच्य. वाच्यार्थ. लिहा तिथे खाली लिहा. वाच्यार्थ. फळा मिळाला असतं तर बरं झालं असतं. वाच्यार्थ. दुसरा शब्द काय? जीव. दुसरा शब्द काय? जीव. हा शब्द, त्याचा अर्थ काय? जीव म्हटल्यावर ताबडतोब काय लक्षात येतं? नाही, अविद्येमध्ये पडलेलं प्रतिबिंब. बरोबर आहे. याला काय म्हणायचं? वाच्यार्थ. आता जीव आणि ईश्वरात भेद आहे की नाही? आहे. कोणावर डोळे रोखले तर? है ना. वाच्यार्थावर डोळे रोखले तर. कशावर? डोळे रोखले तर भिन्न आहे ना, है ना. ईश्वर कसा काय? शक्तिमान, स्वतंत्र, पाप पुण्यरहित, सर्वज्ञ. झालं ना. आता उपाधीवर लिहिलं, वाच्यार्थावर लक्ष दिलं तर जीवाचा अर्थ काय झाला? अल्पज्ञ, सुखदुःखवाला, पराधीन, दुखी, है ना. ह्याच्यामध्ये भेद आहे की नाही? तर जे लोक म्हणतात की तुम्ही लोकांना भ्रमात टाकतायत, जीव आणि ब्रह्म ऐक्य सांगून तुम्ही लोकांना भ्रमात टाकतायत. जीव आणि ब्रह्माचं ऐक्य कधीही असू शकत नाही. त्यांची नजर कोणावर जडलेली असते? वाच्यार्थावर जडलेली असते. बरोबर आहे ना. वाच्यार्थावर जडलेली असते. तर जीव आणि ईश्वरामध्ये भेद आहे की नाही? आहे, वाच्यार्थाला घेऊन. पण ज्ञानी लोक, वेदांती लोक जीव आणि ईश्वरामध्ये भेद मानत नाही, है ना. कशाला घेऊन? तर ईश्वराचा लक्षार्थ कोण? ब्रह्म चैतन्य. कोण? वाच्यार्थ, लक्षार्थ.
आणि जीवाचा लक्षार्थ कोण? कुटस्थ चैतन्य. हे लक्षात आलं का तुम्हाला? हा, तर जीव आणि ब्रह्मामध्ये दोन शब्द आपल्याला माहिती आहेत, जीव आणि ईश्वर. हे माहिती असतं की नाही? है ना? जीव आणि ईश्वर हे भिन्न आहेत. कंठ्यांचे अर्थ कसे आहेत? भिन्न आहेत, है ना? अर्थ म्हणजे कुठला अर्थ? आता अर्थ किती असतात? दोन. कुठला? हा, हे लक्षात ठेवलं पाहिजे, है ना? कोणी विचारलं अर्थ किती असतात? दोन. एक कुठलं? वाच्यार्थ म्हणजे तो शब्द उच्चारल्याबरोबर सरळ उपस्थित होणारा अर्थ. तुमच्या नजरेसमोर सरळ उपस्थित होणाऱ्या अर्थाला काय म्हणतात? वाच्यार्थ, है ना? आणि लक्षार्थाला कशाला म्हणतात? तुम्ही शब्द उपस्थित केल्यानंतर, शब्द उच्चारल्यानंतर तत्काळ लक्षात न येणाऱ्या अर्थाला काय म्हणायचं? लक्षार्थ म्हणायचं. आणि तो विचार केल्यानंतर तुमच्या लक्षार्थ लक्षात येतो. कधी कधी विचार करायचा म्हणजे काय करायचं? ह्याच्यामध्ये उपाधी कोट, उपाधी फसवी आहे, उपाधीला बाजूला करा, है ना? मग वाच्यार्थ बाजूला गेला, है ना? मग शिल्लक राहिला कोण? लक्षार्थ. कोण? ब्रह्म. खाली पिंडामध्ये काय करा? उपाधी कोण? अविद्या. उपाधी मधलं प्रतिबिंब कोण? जीव. जीव चैतन्य. मग जीवाचा वाच्यार्थ काय? जीव चैतन्य. उपाधीला बाजूला काढा, जीव चैतन्य बाजूला गेलं. मग जीवाचा लक्षार्थ कोण आला? कुटस्थ चैतन्य. आता लक्षार्थाला धरून दोघांमध्ये एकता आली की नाही? काय आली ना? तर आता जीव आणि ईश्वरामध्ये अभेद जो मानला जातो तो कशाला धरून? आणि पहिलं काय शिकवलं? अधिष्ठानाला धरून. कशाला धरून? आहे ना? अधिष्ठान आणि अध्यस्थ हे दोन पदार्थ तुम्हाला समजावले. नंतर काय शिकवलं? लक्षार्थ आणि वाच्यार्थ हे शिकवलं ना. तर जीव आणि ब्रह्मामध्ये एकता आहे. याचं कारण काय? दोन सांगितली. अधिष्ठान रूपाने एक आहेत आणि लक्षार्थ रूपाने एक आहे. काय है ना? देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही. अमरा अमरा खरे की कोठे पा. बरोबर आहे ना? मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद. मी म्हणतो माझे तुझे, माझे माझे, है ना? तर आता युक्ती काय काय सांगितलं? अध्यस्थ रूपामुळे भेद, अधिष्ठान रूपाने एक, है ना? वाच्यार्थ रूपाने भेद, लक्षार्थ रूपाने काय? अभेद. बरोबर आहे? किती कारण सांगितली? ह्या दुसऱ्या कल्पामध्ये 3 प्रकारांनी भेद सांगितला. औपाधिक भेद, पारमार्थिक अभेद. काय सांगितलंय? हा. नंतर अध्यस्थ रूपाने भेद, अधिष्ठान रूपाने अभेद. नंतर वाच्यार्थ रूपाने भेद, लक्षार्थ रूपाने अभेद. झालं? दुसऱ्या विकल्पामध्ये एवढं सांगितलं.
हे बघा आता सांगतात, एवढं वाक्य करून आपण तिसऱ्यामध्ये जाऊ. उटस्थ चैतन्य मिळालं का सगळ्यांना? आणि ब्रह्मचैतन्य मिळालं का? उटस्थ चैतन्य व ब्रह्मचैतन्य ही दोन चैतन्य तत्वता एकच आहेत, है ना? अर्थात वाच्यार्थात भेद संभवत असला तरीही लक्षार्थात मात्र एकत्व संभवते. कुठे लिहा? इथे लिहा. एक इथे एक आपल्या माहितीसाठी लिहा. इथे जीव ईश्वरामध्ये औपाधिक भेद, पारमार्थिक अभेद. एक. दोन. जीव ईश्वरामध्ये अधिष्ठान रूपाने अभेद, अध्यस्थ रूपाने भेद. जीव ईश्वरामध्ये वाच्यार्थाने भेद, लक्षार्थाने अभेद झाले. हे दुसरा कल्प झाला. पहिला अनुमान केलं ना? हा, तिसरा प्रमाण देत आहेत. संपूर्ण वाक्य लिहा. एक मेवा द्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन. है ना? जगातले सर्व लोक म्हणतात की जीव आणि ईश्वरामध्ये भेद आहे. भक्तीमध्ये सुद्धा अभेदापेक्षा भेदच शिकवला जातो. बरोबर आहे ना? तर 99,999 लाखातले लोक भेदच मानतात. बरोबर आहे ना? पण शास्त्र काय सांगतं? एकमेवा द्वितीयं ब्रह्म. ब्रह्म एकच आहे, एकच आहे, दुसरे नाही. नेह ना, ह्या इथे नाना काहीच नाही. म्हणजे शास्त्राने कशाचा निषेध केला? भेदाचा निषेध केला, है ना? श्रुती प्रमाण काय सांगतं? हा, श्रुती प्रमाण काय सांगतं? भेद नाही. श्रुती प्रमाण काय सांगतं? श्रुती प्रमाण कुठलं देणार? एकमेवा द्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन. घरी जाऊन पाठ करून टाका हे वाक्य. काय? एकमेवा द्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन. अशा तऱ्हेने श्रुती प्रमाण तुम्हाला सांगतं. मग शब्द प्रमाण, वेद प्रमाण मानायचं का नाही मानायचं? मानावं लागतं. तर श्रुती पण सांगतं. तिसरं प्रमाण काय दिलं?
श्रुती पण सांगतं काय, नेह नानास्ति किंचन, एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन इत्यादी श्रुतीमध्ये भेदाचा निषेध केलाय. 99,999 लोक सांगतात जीव आणि ईश्वरामध्ये भेद आहे. आणि शास्त्र काय सांगतं? नेह नानास्ति किंचन. शास्त्र नेह नानास्ति किंचन भेदाचा जो निषेध करतायत तो कशाला धरून करतायत? पारमार्थिक अभेद. काय पारमार्थिक अभेद है ना, आणि व्यावहारिक भेद. श्रुती जी करतायत पारमार्थिक वास्तवाकडे विचार करून श्रुती नेह नानास्ति किंचन करतायत. आणि व्यवहारामध्ये तुम्हाला बाकीच्या प्रमाणाने काय दिसतंय? तू ना मी ना मी, भिन्न तू भिन्न तो भिन्न तू भिन्न तो, स्त्री पुरुष आचार्य शिष्य भेद आले की नाही? श्रुती नेह नानास्ति किंचन कधी म्हणेल? जर जीव ईश्वरामध्ये पारमार्थिक अभेद असेल तर, है ना. जीव ईश्वरामध्ये भेद आहे हे किती लोक जाणतात? 99,999. आणि श्रुती काय सांगते? हा, नेह नानास्ति किंचन. नेह नानास्ति किंचन जी म्हणते ते कशाला धरून म्हणते? हा, पारमार्थिक अभेदाला धरून म्हणताय. आणि लोक जे म्हणतायत जीव ईश्वरामध्ये भेद आहे हे कशाला धरून म्हणतात? व्यावहारिक भेदाला धरून म्हणतायत, है ना. तो व्यावहारिक आणि पारमार्थिक या दोन गोष्टी भिन्न आहे ना. व्यवहारामध्ये तुमचं नाव काय? बाळासाहेब. माझं नाव काय? स्वामी भारतानंद. आणि कानात सांगा मला तुम्ही कोण? मी ब्रह्म आहे. बरं, माझ्याकडून विचारून घेतलं, मला कानात सांगा तुम्ही कोण? मी ब्रह्म आहे. हे लक्षात आलं का? त्या व्यवहारामध्ये मी ब्रह्म आहे म्हटल्यानंतर ठोकून काढतील की नाही? ह्याच्यामध्ये तुमचं ठोकतो, कानात ठोकतो. बघूया, तू ब्रह्म आहेस ना, ब्रह्म आहेस ना, ओरडू नकोस आता, ओरडू नकोस. त्याला आज वेळेला उपाधीच येतात की नाही? व्यवहारामध्ये सांगताना काय सांगायचं? बाळासाहेब, है ना. पण स्वामीजींनी विचारलं तर काय सांगायचं? मी ब्रह्म आहे. आपल्याशी बोलायचं तर काय बोलायचं? मी ब्रह्म आहे. आपणाला आठवायचं असेल तर कसं आठवायचं? बरोबर आहे ना. देवाशी बोलायचं असेल तर कसं बोलायचं? वाक्य पाठ करून ठेवा ना. तू 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 स्वामी, तू स्वामी, मी तुझा रंग पाहता न देखे वेगळी क. हे कोणाशी बोलताना सांगायचं? देव बोलतो का? कुणाला वाटतो की देव माझ्याशी बोलावा असं? कोणाला वाटतं? तुमच्यापैकी किती जणांना वाटतो देव माझ्याशी बोलावा? अरे एकालाही वाटत नाही की देव माझ्याशी बोलावा म्हणून. कारण देव बोलला तर काय कसं मध्ये बांधून घेईल तो काय सांगता येत नाही. त्याच्यापेक्षा न बोललेलं बरं आहे ना. तेव्हा देव आपल्याशी बोलावा असं कुणालाही वाटत नाही, पण संतांना वाटतं की देव आपल्याशी बोलावा. संताबरोबर देव बोलतात, देव संताबरोबर बोलतात. देव त्यांना प्रेरणा देतो, असं कर तसं कर सांगत राहतो, आणि तुम्हाला आम्हालाही प्रेरणा देत असतो. आपल्याला कळत नाही त्याला काय करायचं. देवा सांगो सुख दुःख, देव निवारिल भूक. मग तुमच्यावर संकट आलं तर तुम्ही काय कराल? इतर कोणाशी नातेवाईकाशी बोलू नका. तर तुम्ही काय सांगा? कोणाशी बोला? देवाशी बोला. मग देव बोलेल की नाही? तुम्ही हा बोलेल की नाही? देव बोलेल. कधी देव बोलेल?
तुम्हाला वाटेल की देव माझ्याशी बोलावा, त्यावेळेला देव बोलेल, है ना. मुंबईच्या 10व्या मजल्यावर फ्लॅट मध्ये राहणारी इकडे एक दरवाजा आहे, त्याला लटकूनच एक दरवाजा है ना. हे दोन जवळजवळ शेजारी आहेत, पण त्यांचं 10 वर्षात कधीही संपर्क येत नाही, कारण त्यांना दुसरं बरोबर बोलावं असं वाटत नाही, है ना. आणि आपल्या इकडे ती म्हातारी एका कोपऱ्यात असते, ती दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन तिच्याशी बोलते, गप्पा मारते, सगळं करते. का? कारण तिला बोलावं असं वाटतं. ती फ्लॅट मध्ये राहू शकत नाही, है ना. एक दिवस गेल्यानंतर जाते, बाबा माझं मी परत जाते. का? कारण तिला बोलावं असं वाटतं ना, दुसऱ्याशी बोलावं, चर्चा करावी, हे करावं असं वाटत असतं. तेव्हा देव तुमच्याशी बोलेल का नाही बोलेल? बोलेल. कधी? आपल्याला जर देव आपल्याशी बोलावा असं वाटत असेल तेव्हा, है ना. देव आपल्याला मार्गदर्शन, वाट दावी हात करी धरोनिया, हा कोणाचा अनुभव असतो? संताचा अनुभव असतो. पण हा अनुभव तुमचा होऊ शकतो का नाही शकतो? होऊ शकतो. कधी? अरे आपली शक्ती वाढवाल तेव्हा ना. काय? आपली शक्ती वाढवाल तेव्हा ना. आणि आपली शक्ती वाढवला नाही तर तुम्ही दुर्बळ आहेत, तुम्ही पराधीन आहेत, तुम्ही दुःख आहेत. वेदांत काय करतोय? मी सांगतोय. कशासाठी सांगतोय? तुमची योग्यता, तुमची अवकात, तुमची शक्ती, तुमचं सामर्थ्य हे वाढवण्यासाठी वेदांत प्रयत्न करत असतो. वेदांत तुम्ही पतित आहेत, तुम्ही दुःखी आहेत, तुम्ही मरणवाले आहेत असं सांगत नाही. तर वेदांत काय सांगतो? तुम्ही अमर आहेत, तुम्ही नित्य आहेत, तुम्ही चैतन्य रूप आहेत, तुम्ही सच्चिदानंद रूप आहेत, हे सांगून तर कुठल्या याने तुमची योग्यता आणि उंची वाढेल? उपनिषदांचं आपण समर्थन केलं, उपनिषदाला धरून राहिलं तर आपण कोण नसतो? मर्त्य नसतो, आपण दुःखी नसतो, आपण स्त्री नसतो, आपण दलित नसतो, आपण मराठा नसतो, आपण बंजारी नसतो. व्यवहाराचं पालन केलं तर व्यवहारात राहिलो तर आपणामध्ये अनंत भेद आहे. बरोबर आहे. आता शिवाय नेह नानास्ति किंचन इत्यादी श्रुतीमध्ये भेदाचा निषेध केलाय. तो निषेध तेव्हाच संभवतो की जेव्हा वास्तव अभेद असतो, त्याविना भेदाचा निषेध संभवत नाही. वास्तव अभेद असेल तर भेदाचा निषेध संपतो. भेद नाही. वास्तव तुम्ही आत्मरूप असाल तर तुम्ही देहरूप नाही, हा निषेध संभव. वास्तव तुम्ही अभिन्न असाल देवाशी तर तुमच्यामध्ये भेद नाही, हा निषेध संभवतो. भेद निषेधाच्या या अनुपत्तीच्या ज्ञानरूप श्रुतार्थपत्ती प्रमाणापासून भेद मिथ्यात्व व जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानरूप अर्थापत्ती प्रमा होते. काय? अर्थापत्ती रूप प्रमाण आहे. नेह नानास्ति किंचन म्हणजे नाना काहीच नाही आहे. हा निषेध झाला की नाही? हा निषेध कधी होईल? जर वास्तविक काय असेल, अभेद असेल तर. सगळ्या जडचेतनामध्ये जर अभेद असेल तरच नेह नानास्ति किंचन हा काय होऊ शकतो? निषेध असू शकतो.
जर तंबाखू खाणारे लोक असतील तर भिंतीवर लिहावं लागतं ना, काय तंबाखू खाणाऱ्यानं 1000 रुपये, तंबाखू खाणारे नसतीलच तर लोक बोलतील काय, कशाला लिहिलंय, इथे कोणीच नाही आहे. बरोबर आहे ना. ते लिहिल्यामुळे काय झालेलं आहे, खाणारे लोक असतात असं सिद्ध झालं की नाही, बाहेरून येणारे असतात, पचा ठोकतात इथे तिथे, हो है ना, म्हणून तो लिहावं लागलं ना. त्या लिहिण्यावरून काय अर्थ, कुठली अर्थाची कल्पना झाली, तिथे लिहिलेलं आहे त्याच्यावरून कसल्या अर्थाची कल्पना झाली. खाणारे लोक इथे येतात आणि ते घाण करतात, बरोबर आहे ना. तशा तऱ्हेने नेह नानास्ती किंचन हा निषेध झाला है ना. हे कधी शक्य असेल, याच्यावरून नेह नानास्ती किंचन ह्या निषेधावरून कुठल्या अर्थाची कल्पना होते, वास्तव अभेद आहे. जीव आणि ब्रह्मामध्ये वास्तव अभेद आहे, तेव्हाच तिथे निषेध आलाय. निषेध आलेला आहे म्हणून ह्या जीव आणि ब्रह्मामध्ये शास्त्र काय सांगतं, नेह नानास्ती किंचन, जीव आणि ब्रह्मामधला भेदाचा निषेध करतं. म्हणून वास्तव काय इथे, हे कुठल्या प्रमाणाने सिद्ध झालं, अर्थापत्ती प्रमाणे. या काय झाल्या, आता बघा किती वाजलेत बघा जरा, 10 मिनिटं चालू होतं. हा, सारांश वर सांगितल्याप्रमाणे या 3 युक्ती जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानात साधक अशा आहेत, है ना. युक्त्या सांगितल्या ना, कुठलं पहिलं अनुमान प्रमाण, पहिलं कुठलं अनुमान प्रमाण, जीव ब्रह्माचं ऐक्य आहे, कारण जीव सच्चिदानंद रूप आहे जसा ईश्वर, हे अनुमान. दुसऱ्यामध्ये काय सांगितलं, जसा घटाकाश मठाकाश हा भेद औपाधिक आहे आणि पारमार्थिक महाकाश अभेद आहे, है ना. तशाच तऱ्हेने जीव आणि ईश्वर हा भेद औपाधिक आहे आणि पारमार्थिक कोण आहे, एकच आहे. नंतर काय सांगितलं, अधिष्ठान रूपाने जीव आणि ब्रह्म एक आहेत, पण अध्यस्थ रूपाने जीव ब्रह्मांमध्ये भेद दिसेल. नंतर वाच्यार्थ आणि लक्षार्थ सांगितलं. वाच्यार्थाने भेद आहे, लक्षार्थाने काय आहे, अभेद आहे. हे 2 झालं. तिसरं अर्थापत्ती प्रमाण सांगितलं. काय तिसरं काय सांगितलं, अर्थापत्ती प्रमाण काय सांगतं, शास्त्र काय सांगतं, नेह नानास्ती किंचन, शास्त्र प्रमाण. आणि शास्त्र प्रमाणामुळे अर्थाची कल्पना झाली. कुठल्या अर्थाची, वास्तव भेद असल्याशिवाय काय शास्त्र निषेध का करेल, काय वास्तव काय, वास्तव अभेद आहे म्हणून तर शास्त्र म्हणतं ना. काय नेह नानास्ती किंचन, 3 युक्त्या सांगितल्या. पहिलं अनुमान, तिसरं अर्थापत्ती आणि दुसऱ्यामध्ये काय औपाधिकत्व, अधिष्ठानत्व, लक्षार्थ, पारमार्थिकत्व, पारमार्थिक रूप, औपाधिक रूप, अधिष्ठान रूप, अध्यस्थ रूप, वाच्यार्थ रूप, लक्षार्थ रूप, वाच्यार्थ रूप. हे सगळ्याचा विचार करता लक्षार्थ जे आहे, नंतर अधिष्ठान रूप आहे, जे पारमार्थिक आहे, पारमार्थिक रूपाने अभेद आहे, है ना. हे 2 गोष्टी झाल्या. तिसऱ्यामध्ये काय सांगितलं, शास्त्र सांगतं नेह नानास्ती किंचन, म्हणून शास्त्राच्या ह्याने सुद्धा, शास्त्र प्रमाणाने सुद्धा काय म्हणालं, अभेदही सांगितलेला आहे. त्याच्यावरून अर्थापत्ती केलंय. असं शास्त्र काय म्हणतं,
कारण वास्तविक अभेद असला पाहिजे म्हणून शास्त्र म्हणताय की नेहनानाचे किंचन म्हणून. याला काय म्हणतात? जीव ब्रह्माची साधक युक्ती. काय? जीव ब्रह्म ऐक्याची साधक. आता बाधक युक्ती बोलले. काय बोलतात? आता जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानास बाधक युक्ती कसं काय म्हणालाय समजत नाही. बघूया. हा, जीव ब्रह्माचा भेद मिथ्या आहे. काय म्हटलंय? जीव आणि ब्रह्माचा भेद मिथ्या आहे. कशामुळे? तो भेद औपाधिक असल्यामुळे है ना. दृष्टांत काय? घटाकाश मठाकाशाप्रमाणे या ठिकाणी अनुमान केलंय है ना. कशाला बाध करण्यासाठी? जीव ब्रह्मामध्ये भेद बाधक. जीव ब्रह्माचा भेद मिथ्या आहे. का? अनुमान काय? हा, जीव ब्रह्माचा भेद मिथ्या आहे कारण औपाधिक असल्यामुळे. कसं? घटाकाश मठाकाशाप्रमाणे. जे मिथ्या नसते ते औपाधिकही नसतं ना. जे मिथ्या असतं, जे औपाधिक असतं ते मिथ्या असतं. जे मिथ्या नसते ते औपाधिक नसते. जसं काय घट व पट यांचा भेद व्यवहार देशात राहणार आहे तो औपाधिक नाही. जसे घट व पट यांचा भेद व्यवहार देशात राहणारा आहे तो औपाधिक नाही म्हणून मिथ्याही नाही. तो व्यावहारिक भेद आहे ना. बरोबर आहे ना. परमार्थामध्ये मिथ्या ठरतो पण व्यवहारामध्ये सत्य आहे ना. घट भिन्न आहे. या मठापेक्षा घट भिन्न नाही का? आहेच. ज्या अर्थी जीव ब्रह्माचा भेद स्वरूपता नाही त्या अर्थी तो मिथ्या नाही असे मुळीच नाही, किंतु मिथ्याच आहे. पहिलं काय केलं आपण? आपण घर बांधायला घेतो है ना. मग त्याच्यासाठी प्लॉट घेतो ना. तर हा माणूस प्लॉट घेतोय हे शेजाऱ्याला कळल्याबरोबर त्याला तो प्लॉट मिळू नये म्हणून प्रयत्न करेल की नाही करेल? करेल. पण आपला भाऊ असेल तर तो आपला भाऊ काय म्हणतो? काय म्हणेल? दादा घे, तुला मी पैसे देतो, घेऊन घे. तर ह्याच्यामध्ये साधक कोण? तुमचा प्लॉट बांधून घर बांधेपर्यंत तुमचा साधक कोण राहतो? भाऊ आहे ना. तू मला पुरवलंस शेतीतला या वेळेला ऊसाचं उत्पन्न आलंय लाखभर रुपये, मी देतो लाखभर तुला रुपये, बात मलाही कधीतरी थांबता येईल तुमच्या. तर तो साधक आहे. पण शेजारी कोण आहे? प्रत्येक गोष्टीमध्ये साधक बाधक असतात. काय असतात? प्रत्येक गोष्टीमध्ये काय असतात? साधक असतात आणि बाधकही असतात. सगळे तुमच्या बाजूने हो करणारे असतील असं नसतं ना. काड्या घालणारे लोक असतात. काय असतात. आणि आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे. बरं कोणाला वाटतच नाही. आपल्या बरोबरीला यावं असं कोणाला वाटतं? संतांना वाटतं ना. कोणाला वाटतं? आपल्याला जे ज्ञान मिळालं ते दुसऱ्यांना नाही मिळावं. मी मुक्त झालो, तू पण मुक्त हो, संभव आहे तुला.
ज्ञान देतील, फुकट देतील, है ना. सामान्य लोक काही संत नसतात ना, त्यांच्यामध्ये माझं तुझं असतं. मग ते काय दुसऱ्याचं बरं बघवत नाही, त्यांना काड्या घालत राहणार. तर साधक बाधक गोष्ट समजलं का? हा, तर ब्रह्म ऐक्य ज्ञान हे तुम्ही काय करणार? सिद्ध करणार. तर तुम्ही काय करणार? कशाच्या कुठल्या युक्तीचा आधार घेणार? साधक युक्त्याचा. या 3 प्रकारच्या दाखवून दिल्या. आता ब्रह्मैक्य ज्ञाना काड्या घालणारे लोक असतील की नाही, द्वैतवादी, ते काय करणार? बाधक प्रमाणे आणून दाखवणार की नाही, है ना. त्याला काय म्हणायचं? बाधक युक्ती. काय म्हणायचं? तर ती बाधक युक्ती कोणाची? विरोधीची. आणि साधक युक्ती कोणाची? समर्थकाची. हे लक्ष देत आहे का? साधणारे कोण असतात? समर्थक. बाधणारे कोण असतात? विरोधक असतात. जिथे तुम्ही काहीही करा, चांगलं देशाचं खूप मोठं काम करा, तरी विरोधक साधण्याचा नाही प्रयत्न करणार, बाधण्याचाच प्रयत्न करणार, आहे ना. काहीच नाही. किती महागाई किती वाढली, किती बेरोजगारी किती वाढलेली बघा बघा. हे दिसत नाही. एवढे रस्ते झाले, हायवे झाले, हर्राट करून काय करतात, 120च्या स्पीडने गाड्या चालवत आहेत. एवढं नाही कळत का? पण बघायचंच नाही ना, मग काय करणार? त्याला उठवता कोणाला येतं? खरं झोपलेलं त्याला उठवत. जो खरोखर झोपलेलाच नाही त्याला उठवता येणारच नाही ना, है ना. तशीच गोष्ट आहे. याच्यामध्ये नेहमी प्रत्येक क्रियाकलापामध्ये साधक काही बाजू असतात, बाधक काही बाजू असतात. बाधक युक्ती जरा क्लिष्ट आहे, उद्या बघू आपण. हा, पण साधक युक्ती समजली का?